तर अंतलवाडी सराटीकडे रवाना होण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती आपण पाहूयात। काल विनंती केली आणि त्यांच्या मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर आवश्यक ती जी कार्यवाही करायची त्याचा एक आम्ही प्रकरण तयार केलं कारण त्याला थोडा वेळ लागतो कारण उपस्थित केलेले मुद्दे मग सद्यस्थितीमध्ये असणारे प्रचलित जे काही न्यायनिवाडी आहेत विधी व न्याय खात्याचं त्याच्यामध्ये असणारं त्यांचा अभिप्राय तो रात्री उशिरा झालाय। सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता त्याला मी तो त्यांच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यासंदर्भात सरकार करीत असलेली कार्यवाही त्याच्या बाबतीतलं त्यांना ते माहिती देणार आहे। माझी अपेक्षा आहे की त्यातून त्यांचं समाधान होईल। द्यायचं का काय फडणवीस साहेबांनी ठरवायचं, का गोळ्या घालून मारायचं त्यांनी ठरवायचं, पण मी समाजाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय हटत नाही। पण जीवावर पण बेतू शकतो। समाजाच्या लेकराच्या जीवावर बेतलं तर घरात झोपून तरी मराठ्यांनी काय करू, काय उपयोग, काय करायचं घरी झोपून। पण आज विखे पाटील तुमची भेट घेणार आहेत ते असं म्हणतायत की आता ते मी आशावादी आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सुद्धा आशा आहे तुमच्या। आम्हाला पण त्यांच्याकडूनच आशा आहे ना की ते समाजाचे प्रश्न मार्गी काढतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।